सर्व क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. घेऊन जातोय या शानदार मुकाबल्यामध्ये जिथे दोनही संघ आपल्या अस्तित्वाची लढाई या सीझन मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. शौर्य 11 बोरीस विरुद्ध सह्याद्री 11 वेशवी असे दोन संघ आपल्याला एकमेकांच्या सोबत उभे ठाकलेले पाहायला मिळत आहेत. जिथे पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतील ती शौर्य 11 बोरीस संघ ज्याने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच चा मानकरी समा वार्डे यांच्याकडून प्रमोद यांना मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह दिलं जाते. समालोचनाची धुरा मी निशांत पाटील यांच्याकडे सोपवतोय. ओव्हर टू यू. धन्यवाद आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं. मी निशांत पाटील खानावली अलिबाग सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चालतोय या आझाद कुरुल मैदानावरती, ज्या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शतरंगी माळी समाज प्रीमियर लीग आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस, या पहिल्या दिवसामध्ये ही मॅच आपण पाहतोय. या मॅचमध्ये दोनही संघांना करो या मरो अशा स्थितीमध्ये ही मॅच आहे. जिंकलेला संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवेल, हारणाऱ्या संघाला मात्र ही स्पर्धा येथे सोडावी लागेल आणि पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. सुयश भोगत आणि देवेश म्हात्रे ही जोडी मैदानावरती आले. बॉलिंग ट्रॅकवरती अभिषेक घरत. पहिलाच बॉल असेल, पाहूया किती धावींचं टार्गेट असेल. हा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा अंपायरकडे अपील केली आहे. चेंडू अगदी वेगानं मात्र थर्डमॅनच्या दिशेने गेला. अंतिम क्षणाला चेंडू अडवला. जोपर्यंत अडवणार, फ्रेक करणार तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण केल्यात. सुरुवात करून चालेल. लेगबाईचा इशारा अंपायरच्या वतीने आलेला आहे. हे इशारे फार महत्त्वाचे आहेत, कारण तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की हा इशारा चुकून राहिला किंबहुना या ठिकाणी जर आमच्या स्कोररनी तो फलंदाजाच्या खात्यामध्ये टाकला तर मॅन ऑफ द सिरीज मध्ये ह्या धावा काउंट होतात. त्यामुळे नक्कीच आमचे सक्षम पंच पाहतोय पुरुषोत्तम भगत आणि त्याच वेळेला शैलेश माडिक, तदनंतर बकवाल सर, हे 3 अंपायर्स या स्पर्धेला लाभलेत आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या वतीनं आपल्याला सदैव पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती 2 धावा लेग बाय स्वरूपात आलेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडवरती सुयोग भगत आणि त्याच वेळेला देवेश म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. हा प्रकार बॉल अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला. टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी मस्त उसळी प्राप्त केली आणि त्याच वेळेला इथे मात्र फलंदाज बीट झालेला आहे. पहिलेच 2 बॉल कंप्लीट झालेत. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं अभिषेकच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. कित्येक स्पर्धेमध्ये आपण अभिषेकला पाहतोय ज्याने गोलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केलंय, परंतु अशा वेळेला आता स्ट्राईक इनवरती एक कडवं आव्हान म्हणावं लागेल. सुयोग बघत म्हटलं की हा देखील तितकाच एक बलवान खेळाडू, परंतु वेगवान चेंडू. टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला, विकेट किपरने फील्ड केला. पहिलेच 3 बॉल मैदानावरती चांगल्या पद्धतीने हाताळलेत. येणारे 3 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. शतरंगी माळी समाज प्रीमियर लीग आपण पाहतोय पर्व तिसरं. 2 पर्व अगदी आनंदानं, उत्साहानं, गुण्या गोविंदानं आपण पार पाडली. तिसऱ्या पर्वामध्ये पदार्पण केलं आणि तिसरं पर्व देखील एक दिमागदार आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने नियोजन, आयोजन, त्याच वेळेला प्रत्येक गोष्ट आपण पाहतोय खूप बारकाईने लक्ष दिलंय. चांगला बॉल, तितका चांगला फटका, पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव तर केली आहे कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. संत, सावध आणि त्याच वेळेला एक सेन्सिबल सुरुवात म्हणावी लागेल. पहिलेच 4 बॉल कंप्लीट झालेत, परंतु या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर मात्र इथून तुम्हाला एक चांगला खेळ होणं अपेक्षित आहे. एका बाजूला आपण पाहतोय SK एंटरप्राइजेस शौर्य 11 बोरीस, तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री 11 वेशवी, या 2 संघादरम्यान ही क्रिकेटची लढत आहे. फुल टॉस, बॉल मिड ऑनच्या दिशेने खेळून काढला आणि इथे मात्र प्रयत्न फसला. फलंदाज सुयोग बॅक टू दी
जे प्रॉब्लेम्स येतात, जो कोण वैयक्तिक असेल किंवा सामाजिक प्रॉब्लेम असेल, त्या प्रत्येक प्रॉब्लेमला निधड्या छातीनं सामोरं जातात आणि नेहमीच त्यांचं कार्य हे आपल्याला अफाट पाहायला मिळते. असे कार्यसम्राट अमितदादा नाईक यांचं देखील आपण या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया, ज्याने या प्रीमियर लीगसाठी एक मोठा हातभार लावलाय. चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर स्लाइस करण्याचा प्रयत्न. पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडूला जस्ट स्टिअर केलं, परंतु धावं घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये. डॉट बॉल येतोय. अभिषेकने मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. आपल्या षटकामध्ये त्याने मात्र फक्त आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे दबावाकडे आणलेला आहे. फक्त लेग बायचे 2 होता, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या ओव्हरला फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. परंतु दर्णे गुरुजी, या मैदानावरची आपण खासियत पाहिली तर या खेळपट्टीवरती फलंदाज कधी हवी होत आहेत, कधी गोलंदाज हवी होत आहेत. म्हणजे या खेळपट्टीचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर संमिश्र स्वरूपाची अशी खेळपट्टी आपण या ठिकाणी पाहतोय. चांगलं हे मैदान आपण पाहतोय. या मैदानावरती आपण नाईटच्या स्पर्धा पाहतोय, डेच्या स्पर्धा पाहतोय. प्रत्येकाला हवाहवस असे वाटणारं मैदान आपण पाहतोय. आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये ठिकठिकाणी चांगली चांगली मैदानं आहेत. मग खानावचं मैदान आपण पाहूया, तदनंतर अर्थातच हे कुरुळचं असेल किंवा त्याच वेळेला आता पण रिसेंटली नवीन नवीन मैदानं होत आहेत. तिकडे खारेपाट्यामध्ये गेलं तर अर्थात बालिवेरचं ते मैदान किंवा बागदांड्यामध्ये गेलं तर ते ग्रीन पार्क मैदान, हरेश्वर मैदान असेल, सासवणीचं मैदान असेल. आता प्रत्येकाची नावं मला लक्षात नाही आहेत. रेवदंडा, हरेश्वर सगळी अर्थातच प्रत्येकाची चांगली चांगली मैदानं प्रत्येकाने डेव्हलप केली आहेत. साखरेतलं सुद्धा मैदान आपण पाहू शकता, ते देखील चांगलं आहे. म्हणजे आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये एक स्टँडर्ड क्रिकेट खेळण्यासाठी स्टँडर्ड मैदान देखील आपल्याला आता पाहायला मिळतात. जाऊया मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा. अर्थातच झिराटचं मैदान, ज्याने छोटम शेट्टी यांनी अफाट मेहनत त्या मैदानासाठी घेतली आणि आज संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये अर्थातच झिराटचं मैदान म्हटलं की एक आगळं वेगळं मैदान आपलं नेहमीच. येस, पहिल्या वर्षी कसं होतं आणि आत्ता त्याचं कायापालट पूर्णपणे छोटम शेट्टी यांनी केलेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. अर्थातच आत्तापर्यंत 5 धावा झालेल्या आहेत. आहा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हॉरिझॉन्टल बॅटने चेंडूला सरळ पाठवलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमार शपार, चौकार. मध्ये आपण पाहिलं तर या मैदानावरती तुम्हाला इन फ्रंट ऑफ द विकेट खेळता येणार आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळता येणार आहे, बिहाइंड द विकेट खेळता येणार आहे. म्हणजेच खऱ्या अर्थानं या मैदानावरती चहू बाजूला मनसोक्त फलंदाजी करू शकतात. पाहूया इथे आता फलंदाजा नामी संधी आहे. पहिल्या बॉलवरती किंवा पहिल्याच ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या. या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. आहा, चांगला फटका, फटक्यामध्ये ताकद, नजाकत, आत्मविश्वास आणि सर्व काही. परंतु त्या ठिकाणी फर्स्ट सेकंड अटेम्प्टला चेंडूला मात्र अडवलंय. क्रिकेटच्या खेळामध्ये मी सातत्यानं म्हणत असतो की तुम्ही कोणतीही मॅच बॅटिंगमुळे फक्त जिंकू शकत नाही, बॉलिंगमुळे फक्त जिंकू शकत नाहीये. तर त्याच्यामध्ये बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग असेल तुमचं किंवा त्याचप्रमाणे तुमचं प्लॅनिंग असेल, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. फक्त एका गोष्टीमुळे तुम्ही क्रिकेटचा खेळ जिंकू शकत नाहीये. टीमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं चांगला बॉल आहे, खोलवट टप्प्याचा बॉल, डिग आउट केलं. अर्थातच मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये हा चेंडू गेला, काऊ कॉर्नरमध्ये अडवलं. त्यानंतर जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत इथे फलंदाज रन आउट स्वरूपात बाद. आहे पण तो बनलाय दर्शक. सीमारेषा पार येतोय ब्रँडेड षटकार. येस, पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे.
18 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चांगला बॉल आहे, यॉर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये मात्र नक्कीच इथे यश प्राप्त झालेलं आहे. चांगली संधी आपल्याला पाहायला मिळते. अगदी या मॅचमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये दर्णेगुरुजी आपण पाहिलं तर प्रत्येकाचे अट्रॅक्टिव्ह टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. कोणाचे ब्ल्यू आहेत, कोणाचे रेड आहेत, कोणाचे ऑरेंज आहेत आणि अशा विविध कलरने ही स्पर्धा रंगीबिरंगी करण्याचं काम हे मॅनेजमेंटने केलेलं आहे. चांगला फटका, पुन्हा एकदा स्ट्रेटवरच्या दिशेनं चेंडू वेगानं गेला. जसा ट्रॅफिक मधून गाडी काढावी त्या पद्धतीने खेळाडूंच्या मधून काढला हा बॉल, सीमारेषा पार, चौकार. दोन ओव्हर्समध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा, अशा एकंदरीत 22 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजून देखील 3 ओव्हर शिल्लक आहेत. या 3 ओव्हर्समध्ये पाहूया किती धावेंचं टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला देणार आहे. क्रिकेटचा खेळ हा आपल्याकडे फार आवडीचा खेळ झालेला आहे. अलिबाग तालुक्यामध्ये आपण कित्येक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा अगदी ऑक्टोबर महिन्यापासून पाहत आहोत. अजून सुद्धा आगामी काळामध्ये तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे पूर्वी असं म्हटलं जायचं की अलिबाग तालुक्यामध्ये तेवढ्या स्पर्धा होत नाही आहेत, पनवेल तालुक्यामध्ये खूप साऱ्या स्पर्धा होतात, परंतु आता अलिबाग तालुका कुठेही कमी नाही आहे. तुम्ही रेवदंड्यामध्ये जा, ते मैदानावरती सतत क्रिकेट असतो. कुरुळच्या मैदानावरती या, खारेपाटेमध्ये जा, ठिकठिकाणी आपल्याला अर्थातच मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला सदैव पाहायला मिळतात. त्यामुळे आता ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धा पार एप्रिल मे पर्यंत आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आहेत. मग त्यानंतर मग पावसाळी क्रिकेट, म्हणजे वर्षाचे 12 महिने क्रिकेटच क्रिकेट आहे. पूर्वी आपल्याकडे पावसाळी क्रिकेट कुठे होता, आता रिसेंटली 2-3 वर्षामध्ये तो सुद्धा आपल्याकडे आला. मग त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना दुखापत सुद्धा होते. मित्रांनो, सांभाळून खेळायचं आहे, कारण आयुष्य हे एकच आहे. 7 जन्म कोणीच प्रत्यक्ष बघितलेत. सो एका जन्मामध्ये आपल्याला जेवढं सेफ्टीने वागता येईल तेवढं वागायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. आहा, चांगला बॉल आहे, आडव्या बॅटने खेळायचं होतं आणि ते पंचांकडे अपील केली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. हाला मिळते. एक धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे. आतापर्यंत 24 आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली आहे. 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. 3 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. कोणता संघ आहे जो या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होणार आहे? कोणता असा संघ मालक आहे जो या स्पर्धेमधील मालिकावीर जिंकणार आहे? नक्कीच याची उत्तर आपल्याला रविवारी मिळणार आहेत. आहा, आखोटप्प्याचा बॉल, त्याला बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न, डीप पॉईंटच्या दिशेनं वेगानं चढू गेला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण केली आहेत. तिसरीचा प्रयत्न करणार का? 2 धावेवरती संतुष्ट झालेले आहेत. 2 धावेने पुन्हा एकदा बदलाव. 26 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा ग्राफ तेवढा काही वाढताना दिसत नाहीये. अर्थातच बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि बॉलिंग करणाऱ्या संघाला माहिती आहे की या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर इथून मात्र तुम्हाला एक चांगली सुरुवात करणं तितकंच गरजेचं आहे.
चांगला बॉल आहे, टप्पा पडून या ठिकाणी अर्थात स्टिअर करण्याचा स्लाइस केलं, जस्ट सॉफ्ट हँडने खेळून काढलं, एक धाव घेतली. पाच बॉल कंप्लीट झालेले आहेत, धावफलकावरती 27 धाव आलेले आहेत. आता शेवटला बॉल, अंतिम बॉल असेल तिसऱ्या ओव्हरमधील. पुन्हा एकदा अभिषेक नाईक. आहा, चांगला बॉल आहे, अगोदर बॅटचा फेस बंद झाला, तदनंतर बॉल हा विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 3 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत. 3 ओव्हर्स नंतर धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 27 या आकड्यावरती ही धावसंख्या पोहोचलेली आहे. शेवटल्या 2 ओव्हर्स, या 2 ओव्हर्समध्ये इथे खऱ्या अर्थानं सह्याद्री 11 वेश्वी संघमालक समा बारडे आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. दुसऱ्या बाजूला SK एंटरप्राइजेस शौर्य 11 बोरीस या संघाचे संघमालक आहेत पंकज पाटील आणि केतन पाटील, यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. आपण सर्व संघमालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, म्हणूनच ही स्पर्धा आता पूर्णत्वाला जाणार आहे. या स्पर्धेला उंचावरती नेण्याचं काम किंवा या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम हे प्रत्येक संघमालक असतील किंवा आमचे मॅनेजमेंट असेल, या सगळ्यांनी मेहनत घेतली आहे आणि त्याचमुळे एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला क्रोळीच्या मैदानावरती पाहायला मिळते. तिसरं पर्व चालू आहे. 2 पर्व सक्सेसफुली आपण पार पाडलेले आहात. तिसऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण केले. आजचा पहिला दिवस आता नक्कीच काही सामन्यानंतर सांगतेच्या दिशेने वाटचाल करतोय. अजून 2 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज अजय म्हात्रे आपण पाहतोय, जयेंद्र या ठिकाणी पाणी घेऊन मैदानामध्ये जात आहेत. म्हणजे आपल्या हाताला जे मिळेल काम ते मात्र ते करत आहेत आणि प्रत्येक सदस्य ते काम करत आहेत आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये बॅक स्टेजला करणारी जी मंडळी आहे त्यांचं काम दिसून येत नाही आहे, पण त्यांची मोठ्या अर्थात त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला सदैव पाहायला मिळते. हा चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळते. 28 रन्स आतापर्यंत झालेले आहेत. चौथ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ अजय म्हात्रे पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव खर्च केली आहे. 5 बॉल्सवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे. काही प्रेक्षक मोबाईलवरती बिझी आहेत, काही प्रेक्षकांना हलकीशी झोप लागली आहे. ती झोप उडवायची असेल तर मोठे फटके येणं अपेक्षित आहे. हा चांगला फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची एज घेतली आहे, पकडलाय कॅश परंतु ड्रॉप केला आणि ते काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळते. कधी मात्र ओ हो, नक्की काय चाललंय मैदानावरती कळून येत नाहीये. कॅच ड्रॉप केला, रनआउटची संधी होती ती सुद्धा घालवली. कॅचचं महत्त्व आता समालोचक प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतात. मग इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा तो वर्ल्ड कप, त्यामध्ये सूर्यकुमार यादवची ती कॅच तुम्ही आठवा. आत्ता झालेला अर्थातच भारत विरुद्ध न्यूझीलंड, त्याच्यामध्ये अक्षर पटेलच्या त्या कॅच आठवा. त्यामुळे पूर्ण मॅच मित्रांनो फिरली. आहा, चांगला फटका. आता फटक्यामध्ये एक स्वीट आवाज आहे. कॅच सोडला, त्याचा परिणाम पहा, षटकारामध्ये रूपांतर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगत आहोत. 1630 ते 1680 50 वर्षांची कारकीर्द राजांची. चांगला फटका. आहा, फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे आणि पुन्हा एकदा येथे षटकार. आलेले आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये 42 षटकार आणि या मॅच मध्ये 42 धावा आतापर्यंत झालेले आहेत.
या षटकातील 4 बॉल्स कंप्लीट अजय म्हात्रेंचे. येणारे 2 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. बघा आपल्या रायगडमध्ये भूमीवरती किंवा आपल्या या राज्यावरती अनेक प्रकारची संकट आली. मग त्याच्यामध्ये सर्वात मोठं संकट आता आले ते म्हणजे कोरोनाचं संकट असेल किंवा त्याच वेळेला निसर्ग चक्रीवादळ असेल, तोक्ते वादळ असेल किंवा अशी अन्य सारी संकट आली. परंतु आपण मावळे आहोत. प्रत्येक संकटाला निधड्या छातीनं सामोरं गेलं आणि आता पुन्हा एकदा नवीन संकट आलंय. कुठे गॅस कमी आहे, पेट्रोल डिझेल काहींनी आता तर टाक्या फुल करून घेतलेल्या आहेत. पुढे पेट्रोल मिळेल की नाही याची शाश्वती नाही आहे. सो त्यामुळे आता पुन्हा एकदा संकट आपल्यावरती आलेलं आहे. आहा, मोठा फटका खायचा होता. परफेक्ट कनेक्शन नाही आहे. इथे धावा मिळणार नाही आहेत. निर्धाव चेंडू. आतापर्यंत धावसंख्या स्थिर आहे फलकावरती, ते म्हणजेच 42. येणाऱ्या आगामी काळामध्ये सन्मान्य अवधूत पाटील यांच्या वतीने सुद्धा एक भव्य दिव्य नाईटची स्पर्धा याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच त्या स्पर्धेसाठी सुद्धा इथे तुडुंब गर्दी तुम्हाला प्रेक्षकांची पाहायला मिळेल. हा मात्र बिमर स्वरूपाचा बॉल. 27, 28 आणि 29 मार्चला ती नाईटची स्पर्धा सन्मान्य अवधूत पाटील यांच्या वतीनं यांच्या माध्यमातून होणार आहे. सो ती स्पर्धा सुद्धा बघण्यासाठी सर्वांनी या अशी विनंती असेल. 4 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे आणि 43 धावा धावफलकावरती. 1 बॉल असेल, क्षमा असावी. चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि मात्र इथे फ्री हिटचा बॉल होता. त्यामुळे नक्की सेलिब्रेशन करायला चाललं होता. त्याला आठवलं की नाही बाबा हा फ्री हिटचा बॉल आहे. त्यामुळे 4 ओव्हर्स आता इथे समाप्त झालेले आहेत. बॅटिंग करत असताना धावफलकावरती 44 धावा पूर्ण झाल्यात. आता शेवटला ओव्हर असेल. 6 बॉल मात्र शिल्लक असेल. दोनही संघांसाठी पुन्हा एकदा आठवण करून देतोय, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये चॅम्पियन व्हायचं असेल तर एनी हाव एनी कॉस्ट तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे. त्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न मैदानावरती अग्निपरीक्षा दोन्ही संघांची आहे. त्यामुळे आता कोणता संघ कोणावरती हावी होणार, स्पर्धा म्हणते की कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार, परंतु मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं हे मात्र प्रत्येकाचं काम आहे. असं म्हणतात ना दर्णेगुरुजी की सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळाल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करा. आता अशा वेळेला पाहूया कोणता संघ त्या संधीचं सोनं करतोय. आता सोनं सुद्धा बोलायला फार भीती वाटते. सोनं सुद्धा आता साधारण 1.5 लाखाच्या वर गेलेलं आहे. आता मुलीचं टेन्शन नाही, एवढं सोन्याचं टेन्शन आता मुलांना यायला लागलंय. ही आताची वस्तुस्थिती आहे. 5व्या ओव्हरचा खेळ मात्र आता सुरू होतोय. आयुष भाईदे हा गोलंदाज मात्र मैदानावरती आलेला आहे. फलकावरती 44 धावा आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. अंतिम षटक, पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र लिडिंग एज छोटू बिहाइंड द विकेट वेगाने गेला, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. अंदाज आपण पाहतो या ठिकाणी देवेश म्हात्रेने आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 37 या धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. या स्पर्धेमधील हाफ सेंचुरी त्याच्या नावावरती होईल का? हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न केला, वेगाने चेंडू आला क्षेत्ररक्षकाकडे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. जिथे एकच धाव होती त्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. एक धावेने मित्रांनो तुम्हाला माहिती आहे एक धावे मात्र मॅन ऑफ द सिरीजसाठी फार महत्त्वाची असते. कोणाची एक ट्रॉफी गेली, कोणाचं एक वॉशिंग मशीन गेलं, कोणाचं फ्रीज गेलं, कोणाची 2 व्हीलर गेली तर कोणाची 4 व्हीलर सुद्धा गेली. ही क्रिकेटमधली वास्तविक स्थिती आहे मित्रांनो. त्यामुळे एक धाव वाचवणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. बोरुड तालुक्यातला हा खेळाडू आपण पाहतोय अर्थातच देवेश म्हात्रे. आता बॉलर गोलंदाज आपण पाहतोय बोरुड तालुक्यामधून आहे, पण तो चांगली गोलंदाजी करतोय. कारण पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की या ओव्हरमध्ये तुम्हाला बेभान बेधुंद अशी फलंदाजी पाहायला मिळेल, पण तो खरोखर थांबवले त्याने. इथे मात्र तारीफ केली, नजर लागली की काय असं चित्र पाहायला मिळालं. नो बॉलचा इशारा तर आलाय आणि इथे एक धाव तर मात्र पाहायला मिळेल. रिव्ह्यू घेतलेला आहे. बिमर साठी हा रिव्ह्यू आहे. कोणी गोलंदाजीने घेतलाय का?
येस, आपण आता इथे चेक करणार आहोत पडताळणी. आमचे थर्ड अंपायर पुरुषोत्तम भगत सर या ठिकाणी आहेत. एक चांगली पडताळणी केली जाईल. बघा हे अंपायर्स मित्रांनो आपण पाहतोय, हे अंपायर्स डायरेक्टली त्या जागेवरती आले नाहीत. त्याने सुद्धा त्यांच्या कालखंडामध्ये क्रिकेट गाजवलं. नो बॉल आहे, नो बॉल आहे. त्याच्यावर थर्ड अंपायर रिव्ह्यू आलेला आहे. चल लगेच आपण हे करायचं आहे. शैलेश मार्डिक असतील किंवा आमचे बकवाल सर असतील किंवा पुरुषोत्तम भगत, हे अर्थातच तीनही चांगले चांगलं क्रिकेट त्यांनी गाजवले. पुरुषोत्तम भगत सर अजून सुद्धा 40+ खेळतात. पनवेल तालुका असेल किंवा आता तर आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये असतात. पण तो नक्कीच हे अनुभव घेऊन त्या ठिकाणी उभे राहतात. कारण पंच हे परमेश्वर असतात क्रिकेटमध्ये, त्यांच्यावरती खूप काही अवलंबून असतं. जाऊया मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा. आहा फुलटॉस बॉल, त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप केला, एक धाव तर केली आहे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. 2 धावेच्या साह्याने धफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. 53 धावा धफलकावरती आलेले आहेत. 53 रन्स ऑन स्कोर बोर्ड. देवेश मात्र आतापर्यंत त्याची वैयक्तिक खेळी आपण पाहिली तर 41 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. या 2 बॉल्सवरती 2 मोठे फटके आले तर हाफ सेंचुरी ही आपल्याला नक्कीच देवेशची पाहायला मिळेल. आहा परफेक्ट कनेक्शन नाही आहे. अर्थातच या ठिकाणी बॅटच्या इन्साइड लागला, हा चेंडू लागला. एक सिंगल धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, परंतु एका धावेवरती संतुष्ट आणि त्याला स्ट्राईकवरती आणण्यासाठी सहकारी आपली विकेट मात्र या ठिकाणी देत आहोत. पुन्हा एकदा डीजेला संधी. इनिंगचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. एक इनिंग नंतर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर संघ या ठिकाणी सह्याद्री 11 वेश्वी या संघानं धावफलकावरती 55 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर एस के एंटरप्राइजेस शौर्य 11 बोरीस या संघाला जिंकण्यासाठी आता 30 बॉल आणि 56 धावींची गरज. या मॅच मध्ये काय घडणार, कोणता संघ विजय होणार, कोणता संघ या ठिकाणी ही स्पर्धा सोडून जाणार, याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चालतोय कपिल ठाकूर यांसकडे. धन्यवाद. या 2 संघादरम्यान नेक्स्ट लढत असणार आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण मात्र टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. धन्यवाद.
शौर्य 11 बोरीस या संघाच्या बाकी खेळाडूंना त्याचे शौर्य त्यांचे पराक्रम हे दाखवावे लागतील. पंचांकडून ग्रीन सिग्नल येते. 30 चेंडूंमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर अक्षय ठाकूर या वेळेला आलेला आहे. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि उसळी घेणारा हा बॉल फलंदाज अभिषेक नाईक याच्या रडार मध्ये किंवा बॅटच्या झोन मध्ये आलेला नाहीये. मागील मॅच पासून अभिषेक नाईक याचा संघर्ष पाहायला मिळतोय. सध्या या सीझन मध्ये खूप जास्त दुखापतग्रस्त झाला आणि त्या दुखापतींचा सामना करत असताना या वेळेला गली क्षेत्रामधून बॉल थर्डमॅनच्या दिशेला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकाने पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॉल थांबण्याचं नाव घेत नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक मोठा स्ट्रोक. अभिषेक नाईक अबूच्या बॅट मधून हा सनसणीत षटकार. अभिषेक नाईकचा खेळ पाहण्यासाठी बरेचसे त्याचे चाहता वर्ग या मैदानामध्ये उपस्थित आहेत. आज अभिषेक नाईक चमकला तर 3 षटकामध्येच या 56 धावा तो पार करू शकतो अशी त्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे. त्या स्ट्रेंथवर तो खेळत असतो. त्याच्या गुणवत्तेच्या आधारे तो खेळ करत असतो. ॲज अ ओपनर, ॲज अ टीम लीडर त्याला ती जबाबदारी हाताळणं फार गरजेचं आहे, कारण मागील सामन्यामध्ये ते पराभूत झालेत. आणि अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर आहे की नाही ही शंका उपस्थित केली जाते, परंतु मी तर म्हणेन गाईडलाईनच्या थोड्या अंश आतमध्येतून बॉल गेला असावा आणि वाईड लाईनच्या अगदी जवळून गेला असावा. त्यामुळे पंचांनी सांगितलंय ज्या पद्धतीचं शफलिंग झालं होतं ते कॅल्क्युलेशन केलं आणि त्या कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून जी एक मर्यादा होती त्या मर्यादेच्या आतमध्येतून बॉल गेलाय असं पंचांनी सांगितलंय. डॉट बॉल आलाय. 2 मोठे फटके खर्च केल्यानंतर फलंदाजाला थोड्या अंशी रोखलेलं आहे गोलंदाजाने. आणि अशा वेळेला खराब चेंडू, त्यावर मोठा प्रहार. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. अभिषेक नाईकचा हा दरारा दबदबा आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळचा ओव्हर पिच बॉल होता. सरळ बॅटने खेळण्याचा का प्रयत्न केला, थोड्या अंशी ऑन साइडला खेळण्याचा जर प्रयत्न केला असता तर मात्र यामध्ये यश प्राप्त झालं असतं. कदाचित शेवटचा चेंडू आहे त्यावर एकेरी धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा त्याचा तो प्रयत्न होता, परंतु पहिल्या षटकाची समाप्ती झाली. अभिषेकने 2 चौकार ठोकले. एक गलीमध्ये चौकार गेला, एक डीप कव्हरला चौकार गेला आणि एक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला षटकार गेला. आणि अशा पद्धतीने 14 धावा टोटल आल्या. त्यामध्ये 2 डॉट बॉल आपण पाहिले तर 3 डॉट बॉल आणि 3 मोठे फटके. अशा पद्धतीने संयम आणि थोड्या अंशी मोठे फटके अशा पद्धतीचं बॅटल आपल्याला पाहायला मिळालं. परंतु ओव्हर क्रमांक 2 मध्ये एखादी विकेट पॉवर प्लेच्या अंतिम षटकामध्ये मिळेल का? ती विकेट मिळाली तर देवेश मात्रे म्हणेल की या मॅच मध्ये अजूनही आम्ही बनलेलो आहोत. ती विकेट जर अभिषेक नाईक याची असेल तर मात्र अजूनच जास्त मजा येऊ शकते. गोलंदाजी करणारा संघ सह्याद्री 11 वेशवी संघासाठी त्यांच्यासाठी सुद्धा आव्हान फार महत्त्वाचं असणार आहे, मोलाचं असणार आहे, कारण अस्तित्वाची लढाई आहे. हा सामन्यामध्ये जर ते पराभूत झाले तर मात्र ज्या पद्धतीने निशांत पाटील म्हणाले की 365 दिवस वेट करावं लागेल या स्पर्धेचा, तशा पद्धतीने तुम्हाला वाट पाहावी लागेल. आणि वाट पाहण्यापेक्षा तुम्ही जर प्रतिस्पर्धी संघाची वाट लावलीत तर मात्र फार मजा येणार आहे. मी पुन्हा एकदा मैदानाबाहेर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय,
डम्पिंग ग्राउंडचा धूर येतोय. चला वर क्रमांक 2 कडे वळूयात. आहा दिशाहीन चेंडू, वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. सुमित भगत या वेळेला स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवर केतन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहे. तशा पद्धतीने बिहारमध्ये इंडिया कप चालू आहे आणि महाराष्ट्र स्मार्ट नेट कडून केतन म्हात्रेने इंडिया कप मध्ये दुसरा अर्धशतक लगावलेला आहे. गोलंदाजी सुद्धा सुंदर झालेली. यावेळचा मोठा फटका, आसमानी टोले जंग प्रहार, परंतु चेंडू आतमध्येच राहिला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुद्धा सुटलाय. एक धाव आलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 16 झालेली आहे. 16 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. विकेट्स खेळणं फार महत्वाचे आहे. प्रत्येक विकेट ही तुम्हाला विजयाच्या दिशेने एखादं पाऊल पुढे करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. त्याच वेळेला तुमचा आत्मविश्वास वाढवणारा आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुमचा खेळ कदाचित बहरवला जाऊ शकतो. या थोड्या अंशात गुलाबी तंडी इथे पडलेली आहे. पाहूयात एकंदरीत काय घडतंय. परंतु बाहेरचा बॉल मर्यादित कक्षेच्या खूप बाहेर आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गाईडलाईनच्या बाहेरून गेलेला हा बॉल पंचांनी वाईड बॉल असं घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावेने धावफलक 17 या अशुभ अंकावर जाऊन पोहोचलेला आहे. आपण फिल्डिंगची रचना पाहिली तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि अशा वेळेला उचलण्याचा प्रयत्न केला, अनएक्सपेक्टेड खाली राहिलाय. अशुभ अंकावर गोलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र धोका झालाय. नशिबाचा चौकार मिळालेला आहे. तो शौर्य 11 बोरीस या संघाला 4 धावा. चेंडू मधला शॉट पहा. ज्या पद्धतीचा बाहेरचा बॉल बाहेर कसा ठोकायचा याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना अभिषेक नाईक आवू या वेळेला मागील मॅच मध्ये खराब कामगिरी त्याचा वचपा या मॅच मध्ये काढत असताना चेंडू मारतोय डीप पॉइंट सीमारेषेच्या पार. चौकार. संख्या झालेली आहे ती 25 धावा आणि आता जिंकण्यासाठी 21 मध्ये 31 ची आवश्यकता असताना या चेंडूवर मात्र कदाचित सिंगल घेतली जाते. 20 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. आतापर्यंत धावांचा विचार केला तर 26 धावा झालेल्या आहेत. 26 धावा, 56 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे आता 20 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. अजूनही या मॅच मध्ये रंगतता रोमहर्षकता वाढू शकते कारण जर बंच ऑफ विकेट्स लगातार 2 विकेट्स जर आल्या तर मात्र या मॅच मध्ये चित्तथरारकता वाढू शकते. बॅक टू द बॉलर खेळला होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कॅच करायचं होतं परंतु मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत कोणतीही धाव नाहीये. 19 मध्ये 30 ची आवश्यकता. 19 बॉल्स रिमेनिंग अँड 30 रन्स नीड टू विन. सुमित भगत स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं. राईट हँड ओव्हर दी विकेटने गोलंदाज सज्ज होतोय. या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फील्ड करेल दुसरी धाव करण्याचा प्रयत्न नाही रोखलंय, थांबवलंय आणि 18 बॉल बाकी आहेत. 18 बॉल मध्ये 29 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे फलंदाजी करणारा शौर्य 11 बोरीस संघाला. तितकंसं सोपं सुद्धा नसणार आहे आणि तितकंसं कठीण सुद्धा नसणार आहे. प्रत्येक जे प्रेक्षक आहेत काही लोकांच्या चेहऱ्यावर डोळ्यावर झोप असणार आहे कारण आजचा दिवस जो शुक्रवारचा दिवस आहे नॉनव्हेज खाल्ल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर खूप जास्त झोप येते. त्यामुळे काही लोक मोबाईलमध्ये आपलं लक्ष घालत आहेत कारण मॅचेस त्यांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. काही लोकांचे रात्रीचा खेळ चालू म्हणजे रात्रीची मोबाईलवरची चॅटिंग चालू आहे. काही लोकांचे मोबाईल कॉल चालू आहेत. उगाच काही लोकांचं जागरण चालू आहे आणि या स्पर्धेवर नितांत प्रेम करणारा रसिक प्रेक्षक वर्ग जो की यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेत आहे या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय. आझाद मैदानावर आपण आहोत. कुरुळच्या या आझाद मैदानावर आपण आहोत. एका बाजूला निसर्गाने वेढलेली आपल्याला समुद्र किनारा किंवा खाडीचं माध्यम एका बाजूला आहे. नारळी फोफळीच्या बागा आहेत. एका बाजूला गाव वस्ती आपल्याला लाभलेली आहे आणि त्यामध्ये हे मैदान लाभलेलं आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सुमित भगत याच्या माध्यमातून. ओव्हर क्रमांक 3 मध्ये अक्षय ठाकूर पुन्हा एकदा आलेले आहेत. राईट हँड ओव्हर दी विकेटने त्याच एंडने ज्या एंडने त्यांनी गोलंदाजीची सुरुवात केली होती.
आतापर्यंत धावांचा विचार केला तर धावा 26 झालेल्या आहेत, 27 झालेले आहेत आणि 17 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. 17 बॉल 29 ची आवश्यकता. गोलंदाज अक्षय ठाकूर. ओहो, वंडरफुल शॉट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, परंतु क्षेत्ररक्षण त्यापेक्षा कमालीचं झालेलं आहे. क्रिकेट खेळत असताना थोड्या अंशी आपल्या शरीराची काळजी घेणं फार गरजेचं आहे. रिलीज स्प्रे असेल तर घेऊन जा. जर प्रेक्षकांमध्ये कोणी डॉक्टर असतील तर त्यांनी सुद्धा तिथे पोहोचायचं आहे लगेचच, कारण कधी कधी क्रिकेट खेळत असताना आपल्याला भान राहत नाहीत की आपण एक्झॅक्टली काय करतो. या प्रीमियर लीग्स आणि किंवा कोणतेही क्रिकेट स्पर्धा किंवा कोणतेही सामने, कोणत्याही खेळाचे त्या सामन्यांमध्ये आपण आपल्यावर कंट्रोल ठेवू शकत नाही. आपल्या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं जबाबदारी आपल्यावर असते. जास्त गर्दी करू नका. आम्हाला माहीत आहेत की तुमचं त्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे, परंतु त्या व्यक्तीला घाबरवून टाकाल इतकी गर्दी तुम्ही करू नका प्लीज. माळी समाजातील हे जे खेळाडू तिथे गर्दी करत आहेत त्या सर्वांना मी विनंती करतोय, क्षेत्ररक्षक किंवा तो खेळाडू बेटर फील करत असेल तरच त्याला मैदानामध्ये उतरवा, अन्यथा सबस्टिट्यूट जो 12th मॅन इथे आलेला आहे त्याला मात्र मैदानामध्ये जावं लागेल रूल्स प्रमाणे. ओके, हॅलो. 12th मॅन इथे समालोचन कक्षामध्ये जो आलेला आहे त्यालाच ग्राउंड मध्ये यावं लागेल ॲज पर रूल्स. हा, 13वा जो आलेला आहे त्यांनी इथे समालोचन कक्षामध्ये या. जर दुखापत जास्त असेल तर लगेचच डॉक्टरकडे, जवळपासच्या डॉक्टरकडे घेऊन जा त्यांना. कारण बॉडी गरम असल्यावर आपल्याला ती इतकी जी गंभीर दुखापत आहे तितकीशी आपल्याला कळत नाही, पण घरी गेल्यानंतर आपल्याला कधी कधी त्या गोष्टींचा पछतावा होतो की आपण तेव्हाच डॉक्टरकडे गेलो असतं तर फार बरं असतं. परंतु या स्पर्धेच्या पाठी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे अमितदादा नाईक अजूनही या मैदानावर या सर्व त्या कमिटी सोबत अगदी मंचावर न बसता या ग्राउंडवरच इथे परिसरामध्ये बसून या सर्व सामन्यांचा ते आस्वाद घेत आहेत. बॅटच्या इनर एजला स्पर्श होऊन बॉल विकेट किपरच्या दस्तन्यांमध्ये गेला असताना विकेट किपर कडून तिथे चुकी झालेली आहे. डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉल प्रतिस्पर्धी संघाचं प्रेशर वाढवणारा आहे. गोलंदाज अक्षय ठाकूर खूप सुंदर गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षक जो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला. काय जबरदस्त पद्धतीने त्याने 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या होत्या. आहा, मोठा फटका मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे त्याने बॉल अक्षरशः उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषा पार, चौकार. चौदा बॉल मध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच रंगतदार रोमहर्षकतेकडे वळत आहे आणि या वेळेला ओव्हर पिच पद्धतीचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस, यू विल बी आउट ऑफ द टुर्नामेंट.
आणखीन एक. परिस्थिती कशी असू द्यात, आम्ही रिस्क घेणार. रिस्क है तो इश्क है असं म्हणत क्षेत्ररक्षकांच्या कडून झालेली जी चुकी आहे त्या चुकीच्या आधारे फलंदाजांनी 3 धावा पूर्ण केलीत आणि या 3 धावांच्या मदतीने 36 धावसंख्या स्कोर कार्डवर. अभिषेक नाईक आणि या सुमित भगतची ही जोडी मैदानामध्ये कार्यरत असताना ज्या पद्धतीचं फलंदाजीचं एक वर्णन ते आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून करत आहेत, चांगलं वर्णन आहे. 56 धावांचं टार्गेट आहे, 13 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका, लो व फुल टॉस, परंतु दिशाहीन वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. वाईड इश लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट. मला असं वाटतं डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिजन मध्ये 30 यार्ड सर्कलवर क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, अशा पद्धतीची ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल पकडला जातोय. मोक्याच्या क्षणाला गेलेली ही विकेट या सामन्यामध्ये टर्न अँड ट्विस्ट निर्माण करेल का, पाहूयात डीजे ब्रेक नंतर. ट्वेल्व बॉल्स रिमेनिंग एंड 19 रन्स नीड टू विन. 12 गेंदों में 19 रनों की जरूरत. क्या बन सकते हैं, क्या रोके जा सकते हैं, यही तो बात देखने वाली होगी कि कौन जीतेगा. जो जीतेगा उन्हें और एक मौका मिलेगा और जो हारेगा उन्हें 365 दिन इस बढ़िया टूर्नामेंट का इंतजार करना पड़ेगा. आणि अशा पद्धतीने ही स्पर्धा, गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज अभिषेक घरत या वेळेला गोलंदाजीसाठी आलेले आहेत. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते अजिंक्य म्हात्रे. पाहूयात एकंदरीत काय घडते. 12 मध्ये 19 आवश्यकता असताना शॉर्ट पिच पद्धतीचा हा बॉल डीप स्क्वेअर लेगला टटवला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल मिळणार. सिंगल मध्ये दोनही संघांना फायदा होऊ शकतो, कारण एक संघ म्हणेल की सिंगल आले तर चालू शकते, परंतु मोठा फटका नको येऊ दे. आणि प्रतिस्पर्धी संघ म्हणेल आम्हाला शेवटपर्यंत मॅचला न्यायचं आहे, त्यामुळे आम्हाला सिंगल आली तरी चालेल, कारण धावसंख्या शेवटच्या ओव्हरमध्ये 15 जरी असल्या तरी सुद्धा त्या पार केल्या जाऊ शकतात. आणि याच प्रयत्नामध्ये हा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला आहेत आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा मिस फिल्डिंग स्वतः कर्णधार देवेश म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सह्याद्री 11 वेशवी संघ या वेळेला शौर्य 11 बोरीच्या संघाच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 56 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्कवर अभिषेक घरच शर्थीचे प्रयत्न करतोय. मागील 2 चेंडूंमध्ये 2 सिंगल त्याने खर्च केलेले आहेत. पाहूया शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, हा खूप टप्प्याचा होता, बॅटच्या वरच्या पट्ट्यामध्ये आलाय. अजिंक्य मात्र चेंडू खाली गेलाय, चेंडूला आपटलाय आणि सांगितलंय, झेल पकडलाय आणि ह्या मॅचवर पकड सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज बाद. आलेली विकेट
9 मध्ये 17ची आवश्यकता आहे. चुकीची दुरुस्ती करतोय. मागील 2 चेंडूंवर 2 सिंगल, त्यानंतर आलेली ही विकेट. डावखुरा फलंदाज मैदानामध्ये आयुष भाईदे या वेळेला येतोय. मुरुड विभागातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. मुरुड विभागाचं नाव रोशन करायचं असेल, मुरुड विभागामध्ये आपला जो एक ताकदवान खेळ त्याने प्रदर्शित केलेला आहे. मुरुड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खूप सुंदर खेळला होता हा खेळाडू आयुषला आपल्या आयुष्यामध्ये एखादी आठवण स्वतःची ठेवायची असेल तर या स्पर्धेमध्ये या मोक्याला त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. 9 मध्ये 17ची आवश्यकता आहे. एखादा डॉट बॉल खूप प्रेशराइज सिच्युएशन क्रिएट करू शकतो, परंतु एखादा मोठा फटका आल्यानंतर मॅच मध्ये पकड बनवली जाऊ शकते. परंतु कोणतीही शफलिंग नव्हतं. वाईड लाईनच्या बाहेरून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. चेंडू खूप चांगला होता. विकेट किपरने खूप मागे चेंडूला कलेक्ट केलं, अन्यथा फलंदाज पॉपिंग क्रीज सोडून थोडंसं पुढे गेले होते. कलेक्शन जर जवळ झालं असतं तर मात्र इथे काहीतरी विचित्र प्रकार फलंदाजी करणारा शौर्य 11 बोरीस संघाच्या बाजूने लागला असता. आयुष भाईदे कशा पद्धतीने फलंदाजी करतील हे देखील पाहणं फार रंजकतेचं राहणार आहे, गरजेचं राहणार आहे. अजिंक्य म्हात्रेने काहीतरी कानमंत्र दिलाय आणि त्या कानमंत्राचा वापर या चेंडूवर करत असताना फ्लायटेड डिलिव्हरी, पण या वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप शफलिंग पाहायला मिळालं. जितकं जास्त शफल व्हाल तितके जास्त वाईड लाईन ही वाढत जाणार आणि प्रत्येक निर्णय पंचांचा हा योग्यच आहे असं मी म्हणेन, कारण खूप चांगल्या पद्धतीची अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कदाचित काजळाचं बोट सुद्धा लावावं लागेल पंचांच्या अगदी कानाच्या मागे. आहा, वंडरफुल बॉलिंग. रनआउटचा हा लाऊड अपील केला जातोय. स्टंपिंगचा लाऊड अपील केला जातोय. स्टंपिंगचा लाऊड अपील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. परंतु LBWचा अपील असू द्या, पंचांनी हो बोललं नाही बोललं तरी पंचांवर टीकास्त्र चालवली जातात. एक्झॅक्टली आता काय घडले हे पाहूयात. या चेंडूवर कदाचित विकेट मिळाली तर मात्र गोलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, पण जर नाही मिळाली तरी सुद्धा गोलंदाजी करणारा संघ मॅच मध्ये कमबॅक त्यांनी केलेला आहे. या ठाम निर्णयावरती आहेत. निर्णय घेण्याची क्षमता तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे. त्याच वेळेला आणि इट्स नॉट आउट, कारण फलंदाजाचा पाय अगदी लाईनच्या अलीकडेच होता, त्यामुळे आणि त्यानंतर बॅट सुद्धा आली होते. सो डेफिनेटली अपील तर केल्याशिवाय तुम्हाला आउट दिलं जात नाही क्रिकेटच्या पटलावर. यावेळचा फटका फसला. क्षेत्ररक्षक देवेश आहे. या वेळेला झेल पकडला जातोय. आयुष भाईदे जाईल मैदानाच्या बाहेर. ट्विस्ट पद्धतीची स्ट्रॅटेजी मैदानामध्ये अंमलात आणेल, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट दाखवेल, तोच संघ या मॅच मध्ये जिंकू शकतो. आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी सुयोग भगत या वेळेला गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. सुयोग भगत 6 चेंडूंमध्ये 16 धावा वाचू शकेल का? अजिंक्य म्हात्रे विकेटच्या बिहाइंड आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज नितेश राऊत आपल्याला पाहायला मिळतंय. नॉन स्ट्राइक एंडला हिमांशू पडते. नितेशने मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि दिशाहीन बॉलचा खरपूस समाचार घेणं फार गरजेचं होतं, पण नाही सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जातीये. वाईड बॉल अगदी लेग स्टंपवर बॉल होता आणि लेग स्टंपवरचा बॉल मैदानाच्या बाहेर जाणं फार गरजेचं होतं.
पण बॉल मैदानाच्या बाहेर गेलेला नाहीये. धावसंख्येत 1ने वाढ झालेली आहे. 5 मध्ये 15ची आवश्यकता आहे. 5 बॉल्स रिमेनिंग अँड 15 रन्स नीड टू विन. टाय झाला तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळू शकतो. पण टाय पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मोठे फटके तर मारावे लागतील. मग मोठे फटके आलेला हिमांशू पडते मारेल की नितीश राऊत जो की नॉन स्ट्राईक एंडला आहे तो मारेल, या प्रश्नचिन्हामध्ये. हा मोठा फटका, कनेक्शन प्रॉपर आहे. बॉल फ्लॅट गेलाय. फ्युरियस सुद्धा आहे, फंटॅस्टिक सुद्धा आहे अँड फॅब्युलस षटकार. ही मॅच वेगळ्याच परिस्थितीमध्ये आलेली आहे. कधी इकडे, कधी तिकडे, कधी तिकडून इकडे, कधी इकडून तिकडे, कधी इकडची तिकडे जात नाही, तिकडची इकडे येत नाही. अशा परिस्थितीमध्ये ही मॅच शेवटपर्यंत लढताना दोनही संघाचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण जिंकेल हे मात्र अगदी अनिश्चित आहे. आणि या अनिश्चिततेच्या खेळामध्ये क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलतोय. जशा पद्धतीने काही प्रेम प्रकरण सध्याच्या घडीला रंग बदलताना पाहायला मिळत आहेत, तशाच पद्धतीचा वंडरफुल बॉल, वंडरफुल बॉल. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते करून दाखवलंय सुयोग भगत याने. आणि ओके, चेक करायचं आहे का? ओके, गोलंदाजाची ऍक्शन वैध आहे की नाही ती चेक करायचं आहे. पद्मज, सॉरी, पद्मज गोलंदाजी मार्कवर आहे. चुकीची दुरुस्ती करतोय. काही खेळाडू जे आहेत त्यांची नावं आमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचत नाहीयेत. इट्स नो बॉल. अशा मोक्याच्या क्षणाला गोलंदाजाची ऍक्शन अवैध ठरवली जाते आणि त्यामुळे हा नो बॉल घोषित केला जातोय. हा डॉट बॉल होता पण तो नो बॉल आहे. फक्त नो बॉल आहे. चला, गोलंदाजी करणारा संघ एक धाव अतिरिक्त मिळालेली आहे आणि फ्री हिट आहे. आता इक्वेशन असणार आहे 4 बॉल 8 धावसंख्या. 4 चेंडू 8 धावा, म्हणजे प्रति षटक, प्रति चेंडू 2 धावांची आवश्यकता. आणि स्वतः कर्णधार देवेश म्हात्रे यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. देवेश म्हात्रे खूप चांगले लेग कटर बॉल टाकतो. देवेश म्हात्रेकडे त्याचे सरप्राइझिंग आणि ट्रेड मार्क डिलिव्हरी आहे आणि त्या डिलिव्हरीच्या जोरावर तो फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवू शकतो. पाहूयात एकंदरीत काय करू शकतोय. एकंदरीत या मॅचमध्ये हा फ्री हिटचा बॉल आहे आणि या फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल का, हा मोठा प्रश्न आहे. आणि त्या फायद्याचा फायदा सुद्धा उचलणं फार गरजेचं आहे. शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, स्ट्रॅटेजी क्लिअर आहे. ओव्हर पिच टाकायचं नाहीये, स्तंभ लाईन मध्ये बॉल टाकायचं नाहीये. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या जे फलंदाज जो कोणी स्ट्राईक एंडवर येईल त्याला मात्र चांगला स्ट्रोक कन्वर्ट करावाच लागेल. आता लेग कटर टाकलेला आहे. पुढे आले, डान्सिंग डाऊन द विकेट, नाचत आले होते. देवेश म्हात्रे आगळ्या वागळ्या स्टाईलने सेलिब्रेशन करतोय आणि फलंदाज बाद होत आहेत.
आहात क्रिकेटमध्ये एक चेंडूमध्ये एक किंवा एक चेंडूमध्ये दोन होताना बऱ्याच वेळेला आपण पाहिलेल्या नाही आहेत, परंतु एक चेंडूमध्ये 6, एक चेंडूमध्ये चौकार किंवा एक चेंडूमध्ये 5 असताना षटकार, अशा पद्धतीचं इक्वेशन पूर्ण होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे. त्यामुळे 2 चेंडूंमध्ये 8 धावा म्हणजे 2 चौकार मारायचे आहेत किंवा एक षटकार म्हणून एक दुहेरी धावाचा फटका तुम्ही मारू शकता किंवा एक षटकार एक चौकार तुम्ही मारू शकता, काहीही करू शकता, परंतु करावं लागेल. परंतु देवेशने टाकलेला हा हाफ ट्रॅकल बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे आल्या आल्या सिंघम सारखे सांगितलंय, मुझ में है दम और मैं हूं इस खेल का बाजीराव सिंघम. चांगलं चालू असताना, सुरळीत चालू असताना मिठाचा खडा पडावा, दुधामध्ये माशी पडावी, अशा पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. एक चेंडूमध्ये 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. क्रिकेट, राजकारण, सध्याची प्रेम प्रकरण ज्या पद्धतीने रंग बदलतात तशा पद्धतीने या मॅचने सुद्धा रंग बदललेला आहे. सर्वांचं क्रिकेटवर दादा प्रेम आहे, कारण प्रेम या विषयाची जवळीकता इथे असणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे, मला सुद्धा माहीत आहे. बाकी सर्वजण प्रेमामध्ये आहेत या मॅचच्या सुद्धा. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. या मैदानाला नतमस्तक झाला, या मैदानाचं चुंबन घेतलं आणि सांगितलंय, आमचं अस्तित्वाच्या लढाईमध्ये ज्या वेळेला शंका उपस्थित केल्या जातात त्याच मैदानात आम्ही विजयाचा गुलाल उधळून तुम्हाला निस्तनाबूत करण्याची शक्ती ठेवत असतो. आणि हेच सांगत असताना शौर्य 11 बोरीस संघाचा हा फलंदाज आपले शौर्य मैदानामध्ये प्रस्थापित करतोय आणि आल्या आल्या 2 षटकार ठोकून मॅच फिनिश करतोय. शौर्य 11 बोरीस संघ या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक करतोय आणि त्यांना आणखीन एक संधी असणार आहे त्यांना क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवण्यासाठी. व्हॉट अ वंडरफुल मॅच. दोनही संघांनी जबरदस्त प्रयत्न केले, परंतु 2 चेंडूंमध्ये 8 धावा असताना 2 षटकार ज्याने मारलेत तोच ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यश शेळकेला आम्ही इन्व्हाइट करतोय, कारण ही परिस्थिती फार वेगळी होती. लोअर ऑर्डर मध्ये फलंदाजी करत असताना बुरुडचा हा खेळाडू काय कल्पकतेने फलंदाजी करतोय आणि करून दाखवलंय. बुरुडचा पठ्या